कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळा घरोघरी गाय घरोघरी समृद्धी। गोमातेची सेवा गोपालन यांची मोठी महती आपल्या भारतीय संस्कृतीने वर्णली आहे। गाय म्हणजे समृद्धी, गाय म्हणजे संपन्नता, गाय म्हणजे पावित्र्य, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे। हे ध्यानात घेऊन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील करंजे या गावात गोवर्धन गोशाळेची उभारणी खासदार सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा नारायण तातू राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे। माझे दोन्ही नातू छोटे आहेत, एक 8 वर्षाचा आणि एक 15। हे लहान असताना त्यांनी मला या गोशाळेची प्रेरणा दिली। त्यांना गाय प्रिय होती। रोज शाळेत जाताना मुंबईत आईला गाईला चारा दिल्याशिवाय ते बोलायचे, चारा देऊन मी शाळेत जाणार, आतमध्ये एंट्री करणार। आणि हे मी अनेक वेळा पाहिलं, त्यांच्या बोलण्यात आलं आणि बोललं चला आपण गोशाळा बांधूया। आणि गोशाळा बांधावी संकल्प मी केला असता मी अनेक देशातील गोशाळा आणि म्हणून मी राजस्थान गुजरातमधील अनेक गोशाळा पाहून आलो मागील 3 वर्षात। आणि त्यानंतर या गोशाळा बांधायला घेतली। ही जवळपास 70 एकरमध्ये ही गोशाळा आहे। त्यामध्ये आम्ही 23 एकरमध्ये फक्त गोशाळा आणि बाकी गायींना चाऱ्यासाठी वेगळी जागा सोडली आहे, गोट फार्मिंग आणि पोल्ट्रीसाठी वेगळी जागा सोडली आहे। पण 23 एकरमध्ये आम्ही गोशाळा ही उभारलेली आहे। देशभरातील गीर, देवरी, साहिवाल, पुंगनूर, कोकण कपिला अशा विविध जातीच्या शेकडो गायी या गोशाळेत आहेत। जिल्ह्यातील भाकड गायी, वृद्ध जनावरे, बैल यांचाही सांभाळ या गोशाळेत होणार आहे। तसेच गोदुधापासून तूप, लस्सी, ताक, बासुंदी, पनीर अशी विविध उत्पादने घेतली जाणार असून त्याचे प्रशिक्षण मार्गदर्शन सुद्धा या योगशाळेत होणार आहे। त्याशिवाय गोमूत्रापासून औषध निर्माण करणे, गोमयापासून खत, गोबर गॅस, रंगनिर्मिती करणे हेही उपक्रम होणार आहेत। स्थानिक तरुण शेतकरी यांनी ही गोशाळा पाहून प्रेरणा घ्यावी, गोपालन पशुपालन यात वाढ व्हावी। घरोघरी गाय घरोघरी समृद्धी याचा सर्वांना प्रत्यय यावा हाच या मागचा सूत असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले। या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे नुसती आवड, गायीची सेवा एवढंच नाहीये। कोकणातील आमच्या तरुण तरुणींना, नवीन सर्वच नागरिकांना गाय म्हणजे काय असं म्हणतात। अनेक धर्म, जैन धर्मात तर गायीला देव मानतात, माता म्हणतात। आणि गाय म्हणजे समृद्धी, प्रगती असं त्यांचं मत आहे। हे माझंही मत आहे। मला आकर्षण झालं आणि मी गाय बांधायला घेतली। याच्या खाली आहे, त्याच्या पुढे कलर फॅक्टरी आहे। याच्यापासून रंग पण बनवणार, शेणापासून पहिली बांधणार आहे।
विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.